हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज नॉर्थ इंडियात प्रचलित असलेली आणि अगदी झटपट बनणारी राजमा चावलची रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या 2-4 वस्तूत कशी बनवायची ते बघूया। राजमा बनवण्यासाठी मी इथे 1 कांदा रफली कापून घेतलेला आहे। टोमॅटो मी अर्धाच घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी भिजलेले राजमा आणि आले लसूणची पेस्ट मी इथे घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण एका कुकरमध्ये आपले भिजवलेले राजमा ॲड करून घेऊ। त्यात पाणी ॲड करून घेऊ। मी 1 वाटी राजमासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा मीठ ॲड करून 3 शिट्ट्या होईपर्यंत राजमा छान शिजवून घेऊया। राजमा शिजेपर्यंत आपण एका पॅनमध्ये कांदा परतून घेऊ। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा छान परतला म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान बाइंडिंग येते। आपला कांदा छान परतलेला आहे। यात आपण आता टोमॅटो ॲड करून घेऊया। मी टोमॅटोचा वापर कमीच केलेला आहे कारण आपण दह्याचा देखील वापर करणार आहे। त्यामुळे आपली भाजी जास्त आंबट व्हायला नको म्हणून मी इथे अर्धाच टोमॅटो यूज केलेला आहे। आता टोमॅटो लवकर मऊ पडण्यासाठी आपण इथे थोडंसं मीठ देखील ॲड करून घेऊ। मीठ ॲड केल्यानंतर टोमॅटो लवकर शिजतो आणि लवकर मऊ पडतो। आता आपला कांदा टोमॅटो परतलेला आहे। याला आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता या ठिकाणी आपल्याला थोडेसे जे आपले शिजलेले राजमा आहेत ते देखील ॲड करायचे आहेत, जेणेकरून जे आपली ग्रेव्ही बनणार आहे राजमाची तिला छान बाइंडिंग येते। आपली पेस्ट छान बनलेली आहे। आता आपण पॅनमध्ये ऑइल ॲड करून घेऊ। ऑइल तापलं की त्यात थोडेसे जिरे ॲड करून घेऊ। जिरे आपल्याला छान तडतडू द्यायचे। जिरे तडतडले की त्यात आपण आले लसूणची पेस्ट ॲड करून घेऊ। ती देखील आपल्याला छान तिचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। पेस्ट परतल्यानंतर आपल्याला आपलं कांदा टोमॅटो आणि राजमाची जी पेस्ट आपण बनवली होती ती देखील या तेलात ॲड करून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे। पेस्टला आपल्याला अगदी छान परतायचं आहे, म्हणजे जे राजमाचा थोडासा फ्लेवर असतो कच्चा तो निघून जातो आणि ते टोमॅटो आणि कांद्याचा फ्लेवर आपल्या ग्रेव्हीला लागतो। आपली पेस्ट छान परतलेली आहे। यात आता आपण इथे 1 चमचा लाल मिरची पावडर ॲड करून घेऊ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनिया पावडर ॲड करून घेऊ। बाजारात रेडीमेड राजमा मसाला देखील मिळतो, तुम्ही हवा तर तो देखील ॲड करू शकता। आता हे मसाले देखील आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। आपले मसाले छान परतलेले आहेत। आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण या ठिकाणी राजमा ॲड करून घेऊया। राजमाला आपल्याला थोडंसं प्रेस करत परतून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी राजमा शिजवताना वापरलेलं पाण्याचाच वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर वरतून पाणी देखील ॲड करू शकता एक्स्ट्राचं, पण मला गरज नाही पडली। राजमाची ग्रेव्ही आपल्याला जास्त पातळ होऊ द्यायची नाहीये। छान आपली ग्रेव्ही आता उकळलेली आहे। यात आपण थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करून घेऊ। कस्तुरी मेथीने छान फ्लेवर येतो। राजमाची ग्रेव्ही छान उकळली का थोडीशी, त्यानंतर आपण इथे आता 2 चमचे दही ॲड करून घेऊया। दही ॲड केल्यानंतर आपल्याला जास्त वेळ भाजी उकळून घ्यायची नाहीये। आपली छान राजमाची भाजी तयार आहे। हिला आपण प्लेन राईस किंवा जीरा राईस सोबत सर्व करून घेऊया।